नमस्कार मंडळी, मी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी चिऊरच्या भाजीचा झुणका तयार केलेला होता। विदर्भामध्ये ह्या भाजीला चिऊरची भाजी म्हणतात आणि बरेच ठिकाणी खूप वेगवेगळ्या प्रकारचे नावे आहेत। तर कुणी ह्याला चिऊरची भाजी, चिवळीची भाजी, चिऊची भाजी, आणखीनही काही बरेच नावं आहेत। तुमच्याकडे ह्या भाजीला काय म्हणतात तर ते मला कमेंटमध्ये सांगाल। आणि ही भाजी जी आहे ती सहसा उन्हाळ्यामध्येच मिळत असते। तर आता मी ही भाजी जी आहे ती स्वच्छ करून घेते, कारण ही जमिनीवर पसरलेली असते, त्यामुळे ह्या भाजीला माती भरपूर असते आणि कचरा सुद्धा असतो। तर इथे मी ही भाजी जी आहे ती निवडून घेत आहेत आणि कुणी कुणी ही भाजी खाल्लेली आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा। आणि ह्या भाजीचे झुणक्या व्यतिरिक्त आणखीन कुठले प्रकार करता येतात तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगाल। तर इथे मी ह्या भाजीचा झुणका तयार करून घेणार आहे। त्यासाठी भाजी जी आहे ती स्वच्छ निवडून घेत आहे, कारण ह्यामध्ये पुष्कळ काळी कचरा असतो आणि माती सुद्धा असते। तर ही भाजी छान मी स्वच्छ करून घेत आहे। काही ठिकाणी ह्या भाजीला बारीक घोळची भाजी सुद्धा म्हणतात आणि ही भाजी जी आहे ती थोडी चिकट असते। तर ही भाजी जी आहे ती आता मी मस्त अशी स्वच्छ करून घेत आहे। पूर्णपणे छान स्वच्छ करून घ्यायची, निवडून घ्यायची आहे। आणि निवडायला बराच वेळ लागतो, तर मी अगदी आरामात बसून ही भाजी निवडून घेत आहे आता। भाजीचे खूप बारीक बारीक पानं असतात आणि काही देठ वगैरे जे आहेत ते मी सगळे काढून घेत आहे। त्या काड्या ज्या असतात त्या पण काढून घेत आहे आणि जेवढी शक्य असेल तेवढी व्यवस्थित निवडून घ्यायची ही भाजी। तर इथे माझी ही चिऊरची भाजी जी आहे ती निवडून झालेली आहे आणि जवळजवळ मला ह्याला निवडायला अर्धा तास लागलेला आहे। तर आता भांड्यामध्ये घेऊन मी ही 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहे, कारण ह्यामध्ये माती वगैरे भरपूर असते, त्यामुळे अगदी छान अशी ही धुवून घ्यायची। 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। भाजी धुवून घेतल्यानंतर मी चाळणीमध्ये काढून ठेवलेली आहे पाणी निथळण्यासाठी भाजीमधलं। आणि इथे मी झुणका तयार करण्यासाठी 2 मोठे कांदे घेतलेले आहेत, 3 टोमॅटो, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे। तर कांदा टोमॅटो जो आहे तो अगदी बारीक बारीक चिरून घेतलेला आहे आणि पातीचा कांदा सुद्धा मी इथे घेतलेला आहे। तर सर्व साहित्य जे आहे ते अगदी बारीक बारीक चिरून घेत आहे। मिरच्या, लसूण आणि कढीपत्त्याचा मी ठेचा तयार करून घेते। तर हा ठेचा मी भाजीमध्ये घालणार आहे, झुणक्यामध्ये घालणार आहे। तर मिरच्या ज्या आहेत त्या चिरून घेतल्या आहेत, त्याचे 4 ते 5 तुकडे करून घेतले आणि आता ह्या छोट्याशा खलबत्त्यामध्ये घालून मी कढीपत्ता, मिरच्या आणि लसूण जे आहे ते कुटून घेत आहे, त्याचा ठेचा तयार करून घेत आहे।
आता इथे मी ही भाजी जी आहे ती अगदी बारीक बारीक चिरून घेत आहे। बरेच लोक चिरत सुद्धा नाही, पण मी अगदी बारीक बारीक चिरून घेत आहे, कारण ह्याचे काही देठ असतात तर ते लांब लांब राहतात। त्याच्यामुळे स्वच्छ निवडलेली आहेच ऑलरेडी ती, आणि स्वच्छ धुतलेली सुद्धा आहे, त्यामुळे अगदी बारीक मी ही भाजी चिरून घेत आहे। त्यामुळे झुणका जो आहे तो पण खूप छान तयार होतो आणि असे लांब त्या देठ पण नाही राहत त्या भाजीमध्ये, झुणक्यामध्ये। तर त्यामुळे अगदी बारीक चिरून घ्यायची आहे ही भाजी चिऊरची। तर सर्व साहित्य जे आहे ते सर्व चिरून झालेलं आहे। आता इथे मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, तर ते बेसन कोरडं भाजून घेत आहे। बेसन भाजून घेतल्यामुळे काय होते की आपल्याला झुणक्यामध्ये जास्त वेळ बेसन परतावं लागणार नाही, तर त्यामुळे कोरडं बेसन जे आहे ते मी भाजून घेत आहे। हे चण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे इथे मी, आणि ह्यामध्ये अजिबात तेल वगैरे घालण्याची गरज नाही, कोरडंच हे बेसन पीठ जे आहे ते भाजून घ्यायचं आहे। अगदी लालसर रंगावर येईपर्यंत भाजून घेत आहे। तर 5 ते 7 मिनिटं लागले आहेत मला हे बेसन पीठ भाजून घ्यायला। आता बेसन भाजून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये मी काढून घेतला आहे, आणि आता त्याच कढईमध्ये मी भाजी फोडणी घालून घेत आहे। तर 2 मोठे चम्मच मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरं आणि मोहरी घालून घेतलेली आहे, आणि जिरं मोहरी छान असे तडतडू द्यायची आहे। त्यानंतर आता अगदी बारीक चिरून घेतलेला कांदा घातला आहे। कांदा सुद्धा भरपूर घालायचा आहे, तर झुणक्यामध्ये कांदा खूप छान वाटतो, तर त्यासाठी मी 2 मोठे कांदे घेतलेले होते आणि उभे आडवे अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत। तर कांदा थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतायचा आहे। त्यामध्ये आता मी हिंग सुद्धा घातलेला आहे 1/2 चम्मच। तर कांदा जो आहे तो छान परतून घेत आहे। त्यामध्ये आता हा जो आपण मिरची, लसूण आणि कढीपत्त्याचा ठेचा तयार केलेला होता, तर तो सुद्धा मी कांद्यासोबतच तेलावर परतून घेत आहे। कांदा परतून झाल्यावर त्यामध्ये मी आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे, 1/2 चम्मच हळद घातली, अर्धा चम्मच धणे जिरे पावडर, आणि चवीनुसार तिखट घातलेलं आहे। तर 1 चम्मच मी इथे तिखट घातलेला आहे। तर ह्यामध्ये मी मिरचीचा ठेचा सुद्धा घातलेला आहे, त्यामुळे तिखट जे आहे ते आपण आपल्या आवडीनुसारच घालायचं आहे। तुम्हाला कितपत तिखट आवडते त्यानुसार घालायचं। आणि मसाले छानपैकी परतून झाल्यानंतर त्यामध्ये आता मी बारीक चिरून घेतलेला टोमॅटो आणि हिरव्या पातीचा कांदा तो सुद्धा घालून घेतला आहे, आणि हा मसाला जो आहे तो पूर्ण परतून घ्यायचा आहे। आता हा मसाला जो आहे तो छान परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आता ही बारीक चिरून घेतलेली चिऊरची भाजी घालून घेतलेली आहे आणि परतून घ्यायची आहे। झाकण ठेवून 5 मिनिटं अगदी मंद आचेवर ही भाजी जी आहे ती शिजवून घ्यायची आहे। तर 5 मिनिटांमध्ये ही भाजी छान सॉफ्ट अशी शिजलेली आहे, बघू शकता। ह्यामध्ये आता मी हे भाजून घेतलेलं बेसन पीठ घालत आहे। तर बेसन जे आहे ते अंदाजानेच घालायचं आहे, तर मी थोडं बेसन घातलेलं आहे, कारण भाजीमध्ये जेवढं मावेल तेवढंच बेसन घालायचं आहे। तर थोडं बेसन जे आहे ते मी शिल्लक ठेवलेलं आहे, कारण खूप जास्त होऊन जाईल, आणि छान असं परतायचं आहे।
तर आता ही भाजी शिजण्यासाठी, हा झुणका शिजण्यासाठी आपल्याला फार वेळ लागणार नाही आहे, कारण भाजीसुद्धा शिजलेली आहे आणि बेसन पण छान लालसर रंगावर भाजून घेतलेलं होतं. आणि जो ठेचा मी वाटून घेतला होता तर त्याचं थोडं पाणी मी ह्यामध्ये घातलं आहे. तेवढंच पाणी घातलेलं आहे, त्यापेक्षा मी जास्त पाणी ह्यामध्ये घातलेलं नाही आहे. आणि परतून आता झाकण ठेवून पुन्हा 5 मिनटं अगदी मंद आचेवर हा झुणका जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे. तर मस्त असा हा मोकळा चिऊरच्या भाजीचा झुणका तयार झालेला आहे. वरून भरपूर हिरवीगार कोथिंबीर घातलेली आहे आणि झुणका तयार केला आहे, तर त्यामुळे मी भाकरीसुद्धा करणार आहे. आणि सोबतच इथे मी शेंगदाण्याची झणझणीत अशी चटणी तयार करून घेत आहे. तर अर्धा वाटी शेंगदाणे, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या थोड्या तेलावर परतून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये 1 चम्मच मी जिरंसुद्धा घातलेलं होतं. तर परतून घेतल्यानंतर थोडं थंड होऊ दिलं. आता मिक्सरच्या पॉटमध्ये घालून चवीनुसार थोडं मीठ घातलेलं आहे आणि 1 चम्मच ह्यामध्ये मी लिंबाचा रस घातलेला आहे. आणि जाडसर असं ही चटणी जी आहे ती बारीक करून घ्यायची आहे. तर मस्त अशी ही झणझणीत शेंगदाण्याची चटणीसुद्धा तयार झालेली आहे. कारण झुणका आहे, भाकरी आहेत आणि त्यासोबत ही शेंगदाण्याची झणझणीत चटणी. तर खूप मस्त असा आजचा मी बेत केलेला होता. तर मी आता ताट पण वाढून घेत आहे. मस्त असा हा बेत झालेला होता आणि जेवण पण खूप छान झालेलं आहे. तर आजची ही चिऊरच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे, चिऊरच्या भाजीचा झुणका कसा वाटलेला आहे, तर ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा छानशा झणझणीत चमचमीत रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा. धन्यवाद.